नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही चाललोय आंबा हार्वेस्टिंग करायला। आज आपण घरगुती पद्धतीने बनवलेला जे झेल आहे आंबा उतरवण्यासाठी त्याच्याबद्दल माहिती घेणार आहे। या ठिकाणी काय केलंय की एक गजाची रिंग वेल्डिंग करून आणलेली आहे आणि त्या वेल्डिंग केलेल्या रिंगला जो आपला पत्रा असतो त्या पत्र्याच्या दोन पट्ट्या काय केल्या त्याला कट करून वेल्डिंग केल्या। आणि तुमच्या गावातील एक वयस्कर व्यक्ती आहे, जुनी व्यक्ती आहे, अनुभवी, त्या व्यक्तीने हे जे सुती दोरी दिली होती त्यांना, त्या सिंगल पीस म्हणजे कुठेही तुकडा नसलेल्या एका सिंगल पीस पासून हे झेल विणलेलं आहे। या झेल्याची खासियत अशी की मऊ धागा आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये जे काही आपण उतरवणार त्या काचत नाही। आणि दुसरी गोष्ट याचं लाईफ जास्त आहे, हे खूप दिवसापर्यंत 8 ते 10 वर्षापर्यंत टिकू शकतं अशी पद्धतीने याची अरेंजमेंट केली। दुसरी गोष्ट ह्या झेलेला आपण काय केलं, एक नट बोल्ट सिस्टम केली, म्हणजे नटाने याची फिटिंग या बांबूला केली। हा भरीव बांबू घेतलेला आहे आणि त्याला होल करून अशा पद्धतीने दोन्ही बाजूने नट बोल्ट सिस्टम केली। आता ह्या ज्या पट्ट्या आहेत या पट्ट्यांना जास्त धार दिलेली नाही, तर काय होतं की कधी कधी कैरी उतरवताना त्या कैरी जरी अटकली तर कैरी तुटू शकते, म्हणून आपण याला काय केले, सिंपल पत्र्याच्या 2 पट्ट्या वेल्डिंग केल्या। चला तर आपण हार्वेस्टिंगला सुरू करू। शेतकरी बंधूंनो, ही आमच्याकडे काही रत्ना जातीची, काही केशर, काही गावरान आंबे आणि काही लंगडा जातीची झाडं आहेत। त्याची आज आपण हार्वेस्टिंग कशी करायची ती बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। शेतकरी बंधूंनो, आंब्याची हार्वेस्टिंग करताना एकतर ती सकाळी किंवा सायंकाळी करायची आहे। भर उन्हामध्ये आंब्याची हार्वेस्टिंग करायची नाही। याचं पहिलं कारण असं आहे की यामध्ये काय होतं, जर आपण सकाळी किंवा संध्याकाळी हार्वेस्टिंग केली त्यावेळेस वातावरण थंड असतं आणि हार्वेस्टिंग केलेल्या फळामधील जी श्वसन क्रिया आहे, ज्याला आपण रेस्पिरेशन म्हणतो, त्याचा स्पीड कमी असतो। त्याच्यामुळे काय होतं की फळ काढलेले हे जास्त दिवस टिकू शकतं। यामध्ये दुसरं जे कारण आहे ते आहे की दुपारच्या वेळेस जर आपण हार्वेस्टिंग केली तर त्या फळांचं तापमान वाढलेलं असतं, त्याच्यामुळे काय होतं की बाष्पीभवनाचा रेट हा जास्त असतो। अशा वेळेस फळाचं वजन कमी होणं किंवा त्यातील ओलावा कमी होण्याचं प्रमाण वाढतं आणि त्याची डलनेस येतं, ते फळाचा जो फ्रेशनेस आहे तो फ्रेशनेस कमी होऊन जातो। तिसरी गोष्ट याच्यामध्ये अशी होती की जो आंबा तोडताना काही प्रमाणात चीक निघतो, तर तो चीक त्या फळावरती वाळला जातो आणि त्याचे काळे स्पॉट तयार होतात। काळे स्पॉट तयार झाल्यामुळे त्याची मार्केट व्हॅल्यू कमी होते किंवा पिकवणीच्या काळामध्ये तिथं ते फळ खराब होण्याची शक्यता असते। त्यामुळे शेतकरी बंधूंनो, आंब्याची हार्वेस्टिंग एकतर सकाळी 12 वाजेच्या आत किंवा दुपारून 4 नंतर करायची। त्यामुळे काय होणार की आंब्याची कीपिंग क्वालिटी ही चांगली राहणार आहे। माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, छानशी कॉमेंट द्या आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।